नमस्कार. अहमदाबाद येथे झालेली जी काही प्लेन दुर्घटना आहे, जी काही एअर इंडियाचं बोईंग 787 ची जी काही दुर्घटना झाली, या दुर्घटनेनंतर कोणीच आता समोर येताना दिसत नाही. जो काही अपघात झाला, या अपघाताचं दायित्व घ्यायला कोणी तयार नाही, रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला कोणी तयार नाही. ना सरकार घेतंय, ना एअर इंडियावाले घेत आहे. सगळे अजून सांगताय की, आणि त्यातल्या त्यात अमित शहा म्हणताय की प्लेन आहे, मशीन आहे, दुर्घटना तर होतच असणार. तर जर आज विचार केला, हे जे काही सरकार आपण निवडून दिले, हे सरकार फक्त फोटो सेशनचं सरकार आहे. जायचं कुठेही काही झालं तिथे फक्त फोटो काढून यायचे, तिथे वेगवेगळ्या पोज द्यायच्या, आम्ही तिथपर्यंत पोहोचलो असं दाखवायचं, आणि काही दिवसांनी जे काही मॅटर आहे ते गुंडाळून फेकून द्यायचं. या सगळ्या गोष्टी आज भारतात चालू आहेत. भारतात काय, महाराष्ट्रात देखील 4 ते 5 दिवसापूर्वीच जो काही ट्रेनचा अपघात झाला होता, ज्यामध्ये खूप काही लोक मेले. अपघात म्हणजे जे काही लोक मेले लोकल ट्रेनचं, त्याचं पण मॅटर क्लोज झालं. ओके. त्याच्यानंतर बंगलोरमध्ये जी की क्रिकेट प्रेमींसाठी एक अतिशय दुर्घटना झाली होती. कप कोणाचा, टीम मालक कोण, ओके, सरकारचा तिथे इंटरफेअर, सरकारने तिथे कार्यक्रम आयोजन केला, पण नंतर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला कोणी तयार नाही. दिल्लीमध्ये खूप काही मोठा ट्रेनचे अपघात झाले, त्याला पण कोणी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नाही. भारतामध्ये पाकिस्तानने हमला केला, पहलगाम हमला झाला, त्याच्यामध्ये निष्पाप लोक मेले अक्षरशः. या निष्पाप लोकांचा जिम्मेदारी घ्यायला कोणी तयार नाही, रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला कोणी तयार नाही, जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही भारतामध्ये. आणि सांगताना असं सांगायचं की आमच्यासारखं सरकार आजपर्यंत कुठं नाही, आम्ही एवढी कामं केली, एवढं ते केले. ज्या वेळेस चांगल्या गोष्टी असतात, निसर्गाचा नियम आहे, या समाजामध्ये आपण बघत असतो की चांगल्या गोष्टीचं दायित्व घेण्यासाठी, चांगल्या गोष्टींचा पुढाकार घेण्यासाठी सगळी लोक जमत असतात. पण जर काही वाईट झालं तर तिथे पुढाकार घेण्यासाठी, जबाबदारी घेण्यासाठी कोणीही येत नाही. आणि तीच गोष्ट आज आपण भारतात बघत आहोत. जे निष्पाप लोक मेले विमान दुर्घटनेमध्ये, कोणाचा भाऊ मेला, कोणाची आई मेली, कोणाची पत्नी मेली, कोणाची निष्पाप मुलं मेली, पण याच्यासाठी जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही. आणि हेच सगळ्यात महत्वाचं आजच्या या सरकारचा फेल्युअर आहे. आणि म्हणूनच या सरकारचा निषेध मी तरी व्यक्त करतो. तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.